सामान पाहिजे ते तुम्हाला मी आणून दाखवेन की काय काय लागतं. हा ना, पोरगा ऐकूनच नाही घेत. थोडंसं विसरलो तो होतं मुलांनो. मी तिकडे आज आमच्या किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आम्ही करतोय अंडा घोटाळा. नमस्कार मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना. आज आहे सॅटर्डे आणि आज सॅटर्डे म्हटल्यावर मला सुट्टी असते ना दोघांना शनिवार रविवार. तर मग शीतल मला विचारत होती की दीपक आज जेवण काय बोलू, कंटाळा आला ते नेहमी भात डाळ खाऊन. तर बोललो शीतलला की शीतल आज काय ते वेगळं बनव, स्पेशल काय जे तू बनवलं नसेल ते चॅलेंज म्हणून बनव. तर मला सगळे रील स्क्रोल करताना ते अंडा घोटाळा दिसला. तर आज आम्ही करतोय अंडा घोटाळा. आज बघू शीतल म्हणजे युट्यूब वरती बघून व्हिडिओ युट्यूब वरती रील्स वगैरे बघून तर कशी बनवते. आता घोटाळा करते की भारी बनवते हा ते समजेल आपल्याला. आता मी पण ह्या तुम्हाला दाखवता मी पण शिकणार आहे कसं बनवायचं. काय इझी आहे तशी बघायला गेली तर. त्याच्यामुळे आम्ही ह्याची रेसिपी काय देणार नाही तुम्हाला. तू खाल्लास अंडा घोटाळा? रेसिपी आम्ही देणार नाही कारण आम्हाला म्हणजे हे पहिल्यांदा फर्स्ट करणार नाही, ही पहिल्यांदा बनवते. जर आम्हाला चांगलं झालं तर आम्ही नेक्स्ट टाइम तुम्हाला ह्याची रेसिपी रील्स मध्ये टाकू. हा, रील्स मध्ये वेगळी गोष्ट, पण ब्लॉग मध्ये थोडं सांगू तुम्हाला की काय काय साहित्य. ब्लॉग त्याचाच आहे दीपू, ब्लॉग त्याचाच आहे. ब्लॉग त्याचाच आहे, विसरला का? काय दाखवणार बाकी. आणि सॅटर्डे बघू आता. आम्ही काय प्लॅनिंग नाही केलं की सॅटर्डे कुठे जायचं, काय काहीच नाही. आणि असं बघू शकता आज तर मॅच आहे त्याच्यामुळे. हो खरंच. हो आज मॅच आहे म्हणजे मॅच आता 5 दिवस राहणार का. असं कुठे बोललो मी. तुला जायचं होतं ना बँकेत. आता हॉली 3 वाजले. बँक हॉलिडे असेल बहुतेक, मला असं वाटतं. तर आता मी शीतल मला लिस्ट बनवून देईल काय काय सामान पाहिजे ते तुम्हाला मी आणून दाखवेन की काय काय लागतं. हा ना, पोरगा ऐकूनच नाही घेत. आधी बस ऐकून घे पहिलं. काय जास्त काही लिस्ट नाही, बाकी सगळं आणलेलं आहे. जास्त काही लागत नाही. त्याला अंडी लागतात आणि पाव, बाकीचं सगळं आहे. बटर, टोमॅटो, कांदा बिंदा सगळं आहे. बघा नक्की. हो नक्की. आणि तेवढं पण सांगितल्यावर बरोबर परफेक्ट आणतो का हे पण आपण बघणार. आणि पाव म्हणजे ना त्यांना असं दाखवू नकोस की बाबा काय. त्या दिवशी आमच्याकडे पाहुणे आलेले आणि दीपला मी मेन म्हणजे आणायचं काय होतं, दूध पिशवी आणि काहीतरी असं खायला चिवडा वगैरे. पाऊस तर ह्याने काय केलं माहितीये, जे दुसऱ्यांदा सांगितलं म्हणजे जे मी फक्त आणायला सांगितलं ते आणलं. दूध पिशवी म्हणजे जी गोष्ट पहिली आणायची होती ती दूध पिशवी आणलीच नाही. तिथे ना पाऊस पडता ना अचानक मला हिने सांगितलं की दूध पिशवी आणि फरसाण घेऊन ये. मी आधी सांगितलं होतं की दादा आणि म्हणजे पाहुणे कोण नव्हते, माझा दादा आणि वहिनी आलेले. हा, मग ते तिला आधीच माहित होतं की सकाळी. मग तिने तेव्हाच सांगितलं मला. जेव्हा ते आले चाय बनवायला तेव्हा लगेच दूध पिशवी घेऊन पटकन फरसाण घेऊन ये. तरी पाऊस पडत होता पण मी पटकन धावत गेलो आणि थोडं मी फरसाण घेतलं. म्हटलं फरसाण थोडं लांब दुकान आहे म्हणून फरसाण धावत लक्षात थोडंसं विसरलो. तो होतं मुलांना, तुम्हाला माहित असेल की सगळ्यांना असं होतं थोडंसं की आपण आहे त्यामुळे आम्हाला होतं असं. हो, तुम्ही बोलता ना मुलीचा मेंदू असं इथे असतो वगैरे, ते तुमचा पण आहे इथे. हो तुझं हो झालं. हे काय आमचे भांडणं होतच राहतील. तर आपण भेटूया. आता आपण भेटूया. 2 माणसात पुरतं दूध होतं तर मला काय लक्षात नाही. मित्रांनो आपण इथे आमचं भांडण काय होतच राहतात. तर आता आपण भेटूया डायरेक्ट रेसिपी मध्ये भेटूया. चला बाय. हा दे फोन दे तुझा. हा जा पटकन जा आणि घेऊन ये. अंडी किती आणायचे? अर्धा डझन. आणि पाव तुला किती पाहिजे? मी काय 10 पाव पण खाईन. खरं एवढे पाव खायचे नसतात, चांगले नसतात. मला 4 खाईन. तू 6 नु 6. हा 8 पाव. अगं मोठ्याने बोल ना, तुला पण 4 खायचे. बघलं शानी तिथून ना कशी करते. ठीक आहे 8 पाव आणि ठीक आहे. बाकीचे तयारी कर पटकन. बाकीचे तयारी नाही, तू कर. भूक लागली मला पटकन. बाय बाय. या आता मी सगळं सामान काढून घेते. घोटाळा खाऊन पोटात घोटाळा झालाच पाहिजे. मी तिकडे
आज आमच्या किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. थोडस छोटूस आहे आमचं किचन आणि थोडस तुम्हाला पसारा दिसेल पण ते इकडे होता. मेन काय रेसिपी पसारा मला काय करायचं आहे मी सांगतो. शॉपिंग तर इथे मी अंडी उकडत घातले 3च. आम्ही दोघांसाठीच बनवतोय त्यामुळे 3 अंडे उकडत घातले आहेत. आणि ते दिली पिते चॉपिंग करेल. झाडं किती छान दिसतात ना. ती पानं गावावरून आणली आहेत. अळवडीचं पान हे ना हे दिसतंय. हे डाळिंबाचं रोप आलंय. डाळिंब. आणि हे वालं अरे दिसतच नाही. हे वालं सीताफळ असं. हा सुरण आहे सुरण. मिरचीची रोपं आहेत पण त्याला अजून काही मिरच्या नाही लागल्यात. असं सगळं आहे. चला आता आपण काम चालू आहे त्यामुळे आवाज येईल खाली. फुल छान दिसते ना. केस बी विंचरून व्हिडिओ मध्ये तू चांगली दिसली पाहिजे का? काय काय तू चांगली दिसली पाहिजे ब्लॉग मध्ये. नाही माझा नवरा पण चांगला दिसला पाहिजे. मीच सांगितलं शाण्या. शाण्या नको माझं बोलतेस. असंच रे असंच. आता काय शॉपिंग करून घेतोय. ज्या लोकांना वाटत असेल फक्त शीतल जेवण बनवते शीतलच दिसते जेवण बनवते असं नाही. सगळ्यांना असं वाटतं त्याच्या पाठीमागे असतो. हो पाठीमागे असतो. मी कांदे टोमॅटो सगळं मी कापून देतो. हो बाबा हो देतो. लय सपोर्टिव्ह नवरा भेटलाय मला. टचूड. दीपक सारखा कांदावणी कापलाय का आधी. तर आता मित्रांनो आम्ही सगळं शॉपिंग वगैरे करून भेटतो तुम्हाला. सॅटर्डे म्हटल्यावर सुट्टीपेक्षा जास्त कामच असतात ना. हो ते काय आठवड्याभराची सगळी पेंडिंग कामं करावी लागतात. बटर पण लागेल आपल्याला. हो स्पीड बघा स्पीड. तुला आवडतं ना शॉपिंग करायला म्हणूनच मी तुला रोज देते. तुझ्या आवडी निवडींचा ख्याल मी रखते ना. सॉरी बोलतात. तुझ्या आवडी निवडींना मी प्रोत्साहन देते. आपली अंडी उकडत आहेत टणाटणा उड्या मारत. गाड्यांचा किती आवाज येतो. बाजूलाच रोड आहे. असं दोन्ही कांदे कापायचे अजून अर्धा काप असं मला वाटतंय. थोडंसंच कापण. तर मित्रांनो आम्ही असं पूर्ण दिवसात आम्ही दिवसभर काय करतो किंवा असं छोटे मोठे आम्ही ब्लॉग काय करतो. तर तुम्हाला आमचे हे असे ब्लॉग पण आवडत असेल तर आम्हाला म्हणजे सांगा. आणि आम्ही गावी जातो. तुम्ही बघितलं असेल आमचे. जर बाकीचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते पण बघा. आम्ही त्यामध्ये आमच्या गावी म्हणजे देवगड कणकवली तिकडे गेलोय. सगळं दाखवलंय. तर आम्ही तिकडे पण जाऊन येऊन असतो. आणि कधी कधी सॅटर्डे संडेला म्हणजे सॅटर्डे संडे मोस्टली आम्ही तिकडे जातो ना कामासाठी. आणि कारण आमचे आई बाबा दोघांचे पण तिकडेच असतात. आणि सॅटर्डे संडे असेल जर मुंबईला असू तर मग इकडचा पूर्ण दिवस. तर सॅटर्डे संडे आम्हाला सुट्टी असते त्यामुळे त्या दिवसातच आम्ही ब्लॉग बनवतो. तुम्ही पण सांगा की तुम्हाला असे ब्लॉग बघायला आवडतात का. हा तुम्ही पण नक्की सांगा की तुम्हाला असे ब्लॉग. तुमचं जेवढं आमच्या ते प्रेम असेल तेवढंच आमच्या लागेल मला. लागेल मला. काय बोलू काय बोलते. तसं तुम्ही आमच्या कोकणच्या ब्लॉगला जेवढं पसंत करता हा तसं तुम्ही त्याला लाईक करता कमेंट करता तसं आमच्या या ब्लॉगला पण तुम्ही बघत जावा. आम्हाला आवडेल ते कमेंट द्या. तुम्हाला अजून म्हणजे काय बघायचं आहे कुठली रेसिपी म्हणा किंवा कुठे म्हणजे अजून काय तुम्हाला बघायचं असेल की आम्ही दिवसभर काय काय करतो किंवा काय तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही तसा प्रयत्न करू बनवायचा. हो काय कांदा चिरलायस यार दाखव. कांदा चिरलाय एकदम मस्त. दाखव दाखव. बोल शीतल काय बोलीस. काय कांदा चिरलायस रे भारी पैकी एकदम बारीक. बघा मध्ये मध्ये मस्त चिरलायस. ठीक आहे छान छान. चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करतोय. दीप थँक्यू शीतल. काय माझी लाईफ करतेस म्हणून. हे नाही पेटत नाही. अंडी उकडली असत ना दीप. दीपला जास्त समजतं अंडी उकडली की नाही मला समजतच नाही. हो हो
कधी कधी अंडी अशी भेटतात ना, असं वाटतं पहिले अंडी सोडून घेऊ. उकडलीत ना? हो पक्का. हो उकडलेत. चटका लागते, गरम आहे. बोलू की नाही मी चित्र उकडले अंडी. शाणा पचकलं ती. पचकलं नाही का ते, तसंच आहे. आपल्या नवऱ्याला कापायला लावायचं थोडंसं. हा म्हणजे कसं आहे, दोघांचा पण हात लागला पाहिजे म्हणजे चव येते. हो. कधी मला माहिती नाही कढीपत्ता टाकतात की नाही. तू टाक, आपला घोटाळा वेगळा आहे. आणि टाकलेलं थोडंसं लांब राहायचं मित्रांनो, नाही तर ते टाकलं असेल ना पटकन ते उडतं. हिच्या तर उडतच असतं. आणि हे तू सांग, मी टाकते, तू सांग. नंतर ओली मिरची टाकायची थोडीशी, आणि लांबच राहायचा. हिरवी मिरची. हा तेच, हिरवी मिरची टाकायची आणि थोडंसं लांब राहायचं. आणि हा मला आणि तेल बघा, तेल तापलं नसतं बघा पटकन. तर मी पण लांबच आहे, कारण मला खूप चटके लागतात. हिला लागतात पण ही सहन करते. लहानपणापासून चटके खाल्लेले आहेत ना. त्याच्यानंतर नवऱ्याने कापलेला कांदा, त्याला त्याचा आणि मिरचीचा मस्त असा डान्स करायचा बघा आता. आणि हे पण करायचं मध्ये मध्ये. आणि हा असंच नवऱ्याने टॅमॅटो. किती नवऱ्याने कापले रे बापरे. म्हणजे सुरुवात जी आहे ती नवऱ्याच्या कामापासून होते, बघितलं. त्यानंतर मग हे छोटस हे बायकोने केलेलं काम थोडस. आणि बघा बायकोने केलेलं काम बघा केवढंच आहे, आणि नवऱ्याने केलेलं बघा किती मोठं आहे. दीप चल नौटंकी गेलीस ना तर मी बघ काय करेन. दीप त्या दिवशी आपण हे घेतलं बरं झालं ना. हे तर पावभाजी. आता कधी मला पावभाजी करून घालतेस काय माहिती. तुला नाही घातली खरं सांग त्या दिवशी. आता ह्याच्यानंतर आता ते अजून. हा आता ह्याच्यानंतर अजून ते तू स्मॅश करशील ना मस्त असं. आज त्याचं यूज होणार आहे. मला कधीपासून असं करायचं होतं. फक्त माझं नाव घेऊ नकोस करताना. त्याचं नाव घे आणि मग बघ. माझा राग येतो तुला. अरे बाबा. म्हणजे कोणाला टॅमॅटो, कांदा आणि मिरचीला आतमध्ये शिजायला द्यायचं, थोडेसे ते लाल होतील. दीप सारखे. हा जसं दीप राग आल्यावर होतो लाल लाल बुंद, असं इथे तिथे लाल लाल होतं. इथे पण आता आपण टाकतोय चवीनुसार मीठ. हो. आणि कांदा टोमॅटो असं शिजत असताना कोणती पण मग शिजतो कांदा टोमॅटो पटपट शिजतो. बघा आधी पकला पण मी शिकवलंय चांगलं. हो. ट्रेनिंग कशी एकदम प्रॉपर. झाकण ठेवूया. तोपर्यंत आपण कोथिंबीर कापून घेऊया. साईडला कोथिंबीरचा स्पेशल डबा आहे आमच्याकडे. चांगली त्याचा बॉक्स होता बघा. मँगो केक लिहिलाय. हा बघा त्या केकच्या भांड्यात हिने बघा टाकाऊपासून टिकाऊ. मुली सगळ्या मुली अशाच करतो. नाही का जसं मस्त वाटतं ना मित्रांनो बायकोला असं जेवण करताना बघायला. म्हणजे कधीतरी आपण बघायचं आणि बायको जेवण करणं. इथे मी आलं लसूण पेस्ट करून ठेवले. आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर अशी शितर 2-3 आठवड्याची एकदाच बनवून ठेवते. चल आता ती ह्याच्यामध्ये ऍड करू. म्हणजे थोडं आम्हाला सकाळी डब्याला बनवताना पटकन होत ना. अर्धा तासात डबा बनवते. चल आता बायकोची तारीफ बदल. फक्त झोपून जास्त वेळ राहते. तिला सकाळी उठवायला लागतं. उठ. कांदा काय मसाला कांदा थोडा लाल मसाला. हा मालवणी मसाला. आम्ही सगळ्या रेसिपीमध्ये टाकतो. हा माझ्या आईने दिला आहे, बनवलाय गावाला. तो आईने लाल मसाला टाकला होता ना ते बघा थोडंसं लाल झालं. आणि थोडंसं झाकण ठेवू, त्याला वाफ येऊ दे. शिजू थोडंसं पाणी टाकते. ते भांड्याला लागेल नाही, ते आपल्याला स्मॅश करायचं ना थोडंसं. ऊन पडल्यामुळे थोडंसं आमच्या झाडांना चांगलं वाटतं. सुकट ठेवलेत. मी फर्स्ट टाइम करते, मस्त वाटतंय.
शेफ आहे का कोणाला बघतेस तू त्याच्यामध्ये शीतल? नाव नाही सांगायचं. हा मग तुला मस्त काय वाटतंय? अरे म्हणजे असं मी व्हिडिओ मध्ये बघते ना मस्त मस्त असं वाटतं बोलते ठेचतेस तू. ते थोडंसं शिजलंय चांगलं. एव्हरेस्टचा मसाला पण टाकते. एव्हरेस्टचा चिकन थोडंसं टाक. चीज वाटतंय ना? मस्त वाटतंय. आणि कोणाला घोटाळ्याची रेसिपी माहिती असेल आणि माझं काय चुकलं असेल ते पण कमेंट करून सांगा. आम्ही नेक्स्ट टाइम बनवू तेव्हा आम्ही मध्ये ती गोष्ट लक्षात ठेवू. मला वाटतं थोडस अजून जरासं पाणी टाकते हे होईपर्यंत, नाही तर पुन्हा लागेल ना. हो माहितीये काय हो ते हो हो पाणी नाही टाकलं तर खाली ते हे होतं. वाव थोडस तेल टाकायचं. चल आता कोथिंबीर टाकूया आपण. आता हाफ फ्राय असतं बघ, हाफ फ्राय तसं टाईप करतं. पण मला तुला हाफ फ्राय आवडतं. वाव ऍपल. मला ऍपल नाही आवडत. ऍपल काय? ऍपल. चल ऍपल वाटते काय. आपण बघूया भाजी. बंद करते घ्या मसाला. करतो का? मला एका बाजूने कच्चं नाही आवडत. ज्यांना आवडतं ते तसं करू शकतात आणि मग त्याच्यावर टाकायचं बस. ते बघा शीतलने पाहून शेकत घातले. शेकत घातले सुकत म्हणजे शेकायला. हे त्याच्यामध्ये बटर टाकते. तर मित्रांनो आता आम्ही सगळे पाव शेकून घेतो आणि भेटतो तुम्हाला खाताना. आणि मी मला सांगू की कशी टेस्ट झाली आहे, कसं झालं तो घोटाळा. घोटाळा झाला की अंड्याचा घोटाळा झाला ते आम्ही सांगतो तुम्हाला थोड्याच वेळात. तू कशा घालतेस त्याच्यासोबत? ते हालायला होतंय. कसं? नाही अगं असं याचा चमचा असा हलवत असतो तू पूर्ण असे 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 तू पण हलतेस. आता तुला मी व्हिडिओ दाखवतो थांब. तू व्हिडिओ बघ तुला समजेल तू कशी हलतेस ती. तर मित्रांनो आता रेडी आहे आपला अंडा घोटाळा. दीप खाऊन सांगेल कसं झालं. दीप चल खाऊन सांग पटापट. आता खाऊन सांग कसं झालंय. हो आता मी घेतलाय पावाचा तुकडा. हो डुबवतो याच्यामध्ये त्याला. ते अंड पण घे असं थोडस म्हणजे तुला समजेल कसं लागतंय. कसं लागतंय खरं सांग. हा मस्त आलं एक नंबर. खरं ना दीप? हो चल मी पण खाऊन सांगते. मस्त लागतंय. छान लागतंय. छोटी बनवलं कोणी? आई बायकोन. हो एवढा मोठा मला आता तर अजूनच छान लागतंय मित्रांनो. मला मीठ कमी की बरोबर आहे? तुझं लक्ष अर्धा मॅच कडे. कुठे कांदा कोणी कापलाय? कोणी कापलाय? नवऱ्याने माझ्या. कोण आहे तो? दीपक सावंत. मित्रांनो कांदा आणि टोमॅटो हे काम पण महत्वाचं आहे. जर तुम्ही कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित नाही कापलात तर भाजीला अशी चव येत नाही. समजता? हो का अशी करते. चालू कर. चालूच आहे व्हिडिओ. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर आमचा घोटाळा
आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही ट्राय केलं असेल तर, किंवा तुम्हाला माहिती असेल आणि आमचं काय चुकलं असेल तर ते पण सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाठवा सगळ्यांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना पाठवा. चला तोपर्यंत आम्ही कुटाला एन्जॉय करतोय, तुम्ही पण नक्की बनवून सांगा आम्हाला कसं झाला. बाय बाय. अरे